विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवर आज आपण इयत्ता 5वी नवोदय गणित या विषयातील घटक आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया त्यातील स्वाध्याय 2.3 अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित या विषयातील स्वाध्याय 2.3 चा आज आपण 2.3 मधील प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी चॅनल तसेच यश परगे चॅनल या दोन चॅनलवरती तुम्हाला इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS तसेच इयत्ता 3री 4थी MTS BTS सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या गणित विषयाचे सर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। सर्व स्वाध्याय सोडवलेले त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। तर आज आपण मॅथ मराठी या चॅनलवरती अभ्यासत आहोत। यश परगे या चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या। नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित विषयातील घटक 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया त्यातील स्वाध्याय 2.3 अभ्यासणार आहोत। तर चला, त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे। पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो। पहा, प्रश्न एकदम सोपा आहे। काय म्हणतंय, हे -1 ला त्यानेच म्हणजे कोण -1 नाही, हे -1 गुणिले -1 गुणिले -1 गुणिले -1 असं गुणिले -1 किती 100 वेळा गुणायचे। -1 ला -1 नच, तर गुणाकार काय येतो, गुणल्यावर गुणाकार काय येतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, 100 ही संख्या कशी आहे, तर 100 ही संख्या सम आहे। पहा, आता आपण दुसरी एक संख्या घेऊ। -1 ला -1 नेच 4 वेळा जर गुणलं तर गुणाकार काय येतो। पहा, हे -1 गुणिले -1 किती झालं हो, 1 गुणिले 1 1, हे वजा गुणिले वजा अधिक झालं। पुन्हा ह्याला गुणिले -1 न गुणा गुणिले -1, ह्या दोघाचा गुणाकार -1 येतो, हे धन आहे हे ऋण आहे, गुणिले हे -1 वजा वजा अधिक झालं, वजा गुणिले वजा अधिक 1 गुणिले 1 1, म्हणजे उत्तर काय आलं 1। हे काय झालं, आपण समवेळा गुणल्यावर उत्तर धन येते। आता विषम वेळा गुणा, विषम वेळा गुणून बघा, -1 गुणिले -1 गुणिले -1, हे -1 गुणिले -1 काय झालं, +1, हे वजा वजा अधिक झालं, वजा गुणिले वजा अधिक 1 गुणिले 1 1, हे गुणिले -1। आता हे 1 गुणिले -1, 1 गुणिले 1 किती झालं 1, ह्याचं चिन्ह धन आहे ह्याचं चिन्ह ऋण आहे, मग धन गुणिले ऋण ऋण, म्हणजे ह्याचं उत्तर काय आलं -1 आलं। म्हणजे एक लक्षात घ्या, एखाद्या ऋण संख्येला त्याच संख्येनं समवेळा गुणल्यास धन संख्या येते, बरं का, आणि विषम वेळा गुणल्यास ऋण संख्या येते। मग 100 ही काय सम आहे, मग काय होईल, 1 ला 1 न किती बी वेळेस गुणा त्याचा गुणाकार 1च येणार। 100 वेळेस जरी गुणलं तरी गुणाकार 1 येते। राहिला प्रश्न, चिन्ह वजा येईल का अधिक येईल, म्हणजे ऋण येईल का धन येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, सम वेळेस गुणल्याच्या नंतर धन येते। 100 हे सम आहे, मग काय येईल उत्तर, तर उत्तर येईल पर्याय क्रमांक B 1 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक B 1 आलं। कारण की 1 ला 1 न किती वेळेस लाख वेळेस जरी गुणलं तर गुणाकार 1च येतो, 10 लाख वेळेस गुणलं तरी गुणाकार 1च येतो। त्याच्यामुळं 1 तर गुणाकार येणारच आहे, मग तो गुणाकार ऋण येणार आहे का धन येणार आहे, हा राहिलेला प्रश्न काय होता, तर समवेळा जर गुणलं तर काय येतं धन येतं, आणि विषम वेळा गुणलं तर ऋण येतं, म्हणून उत्तर काय येतं धन येतं। एक धन 1 जे येतं ते धन येतं। पर्याय क्रमांक B हे उत्तर येईल। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, एका मोजाच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे। जर मोजाच्या 5 जोड्याची किंमत ₹1250 असेल तर
मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील पहा. एका मोज्याच्या, मोजे म्हणजे सॉक्स, जोडीची किंमत हे काय आहे, एक मोज्याच्या जोडीची जी किंमत आहे टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. हे टोपीची किंमत बरोबर ह्याच्या दुप्पट म्हणजे 2. ह्याची जी काही किंमत आहे ह्याच्या दुप्पट म्हणजे ह्याची जर किंमत x असेल तर मोज्याच्या जोडीची किंमत टोपीची किंमत जर x असेल टोपीच्या किमतीच्या दुप्पट तर ह्याची किंमत काय येणार 2x येणार. बरोबर आहे का. म्हणजे टोपीची किंमत जेवढी असेल त्याच्या दुप्पट मोज्याच्या जोडीची किंमत असेल. आलं का लक्षात. तुमच्या एक लक्षात आलं का की मोज्याच्या जोडीची जेवढी किंमत असेल त्याच्या अर्धी किंमत टोपीची आहे. मोज्याच्या जोडीची किंमत जी काही असेल त्याच्या अर्धी किंमत कशाची आहे टोपीची आहे. पुढं काय म्हणते, जर मोज्याच्या 5 जोड्यांची किंमत 5 जोड्यांची किंमत किती 1250 असेल तर पहा 5 जोडीची किंमत बरोबर 1250 रुपये. बरोबर आहे. तर मोज्याच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला मिळतील. मग 2 जोड्याची किंमत काढा. 2 जोडीची किंमत किती आहे, किती येईल 2 गुणिले 1250 भागिले 5. 5 1 5, 5 2 10, 5 5 25, 2 9 गुणा 0, 2 5 10 0, 2 2 4 1 5. 2 जोड्याची किंमत किती आली, 2 जोड्याची किंमत मोज्याच्या बरं का 500 रुपये. मग एक जोड्याची किंमत, एक जोडीची किंमत करू आपण किती येईल 500 च्या अर्धी 250 रुपये. मग टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे ही. एका टोपीची जी काही किंमत आहे त्याच्या दुप्पट आहे. मग इथं काय म्हणते 4 टोप्या. मग तुमच्या एक लक्षात आलं का मोज्याच्या जोडीची जी काही किंमत असेल तीच 2 टोपीची किंमत आहे. आलं का लक्षात. टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे हे. मग टोपीची एका टोपीची जी किंमत आहे त्याच्या दुप्पट. मग 2 टोप्या घ्या ह्याच्या बरोबरला येते. 2 टोप्या जर घेतल्या तर ह्याच्या बरोबरला येते. मग एका जोडीची किंमत किती आहे ह्याच्या 250. ह्याच्या किती आहे 2 टोप्याची किंमत 250. प्रश्नामध्ये म्हणते 2 जोड्या 2 गुणिले 250 अधिक 2 टोपीची किंमत 250. मग एक टोपी बरोबर 125. बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणते 4 टोप्या. टोप्या किती 4 अधिक 4 गुणिले 125. ह्या दोघाचा गुणाकार किती आला 500 अधिक ह्या दोघाचा गुणाकार बी 500चे. ते 4 5 20 हातचे आले 2, 4 2 8 2 10 हातचे आले 4 1 4 1 5. मग 500 अधिक 500 किती झालं तर 1000 झालं. 500 अधिक 500 किती झालं 1000 झालं. आलं का लक्षात. 500 अधिक 500 किती झालं तर 1000 उत्तर येते. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक डी 1000. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. 2 अंकाची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15. 2 अंकाची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षांची रेसिप्रोकल्स बेरीज असेल. पहा आता या ठिकाणी हे रेसिप्रोकल्स किंवा उभय पक्षांची म्हणजे ह्याचा अर्थ होतो
गुणाकार व्यस्ताची पहा इकडं 2 अंकाची बेरीज 8 आहे, तर 2 अंक कोणते आहेत माहित नाही, त्यांची बेरीज 8 आहे, त्यांचा गुणाकार 15 आहे. मग आता बेरीज कुणाकुणाची 8 येते, 1 + 7 बरोबर 8, त्याच्यानंतर 2 + 6 बरोबर 8, त्याच्यानंतर 3 + 5 बरोबर 8, 4 + 4 बरोबर 8, तर 5 + 3 8 आलं. मग आता गुणाकार काय आला पाहिजे म्हणते 15. 7 × 1 = 7, ह्याचा गुणाकार 15 येते का नाही. 6 × 2 = 12, गुणाकार 12 येऊ लागला. 3 × 5 = 15, हो का, ह्या दोघाचा गुणाकार 15 येऊ लागला, ह्या दोघाचा 16. म्हणजे त्या संख्या कोणत्या आहेत, 3 व 5 आहेत. या दोघाची बेरीज हे 3 + 5 बरोबर 8, 3 × 5 बरोबर 15, म्हणजे दोघाची बेरीज 8 येऊ लागली आहे आणि दोघाचा गुणाकार 15 येऊ लागला आहे. आता पुढं काय म्हणते, त्यांच्या उभय पक्षाची म्हणजे संख्या काय मिळाली आपल्याला 3. आता या 3ची गुणाकार व्यस्त, 3ची काय गुणाकार व्यस्त काय होईल, 1/3. त्यानंतर 5ची गुणाकार व्यस्त, या 2 संख्या ज्या आपल्याला मिळाल्या त्यांचा गुणाकार व्यस्त, उभय पक्षी म्हणजे गुणाकार व्यस्त, हे 1/5. यांची बेरीज म्हणजे ह्या 1/3 अधिक 1/5 ची बेरीज करायची आपल्याला. 1/3 आणि 1/5 ची आपल्याला काय करायचंय, बेरीज करायचे. मग यांचा छेद जर समान केला तर काय होईल पहा, इथं घेऊ आपण 1/3 अधिक 1/5 अधिक 1/5 यांची बेरीज करायची आपल्याला. करा बेरीज. छेद समान केला तर काय होईल, या छेदाचा गुणाकार करा, 3 × 5 = 15 अधिक हे 3 × 5, ह्याला 5 × 3 किंवा करा किंवा हे करा. मग काय होईल, ह्याच्या अंशाने ह्याच्या छेदाला गुणा 5 × 1 = 5, ह्याच्या अंशाने ह्याच्या छेदाला 3 × 1 = 3, म्हणजे 5/15 अधिक 3/15, हे 5 × 15 किंवा 3 × 5 = 15, 5 × 15 आलं. छेद समान झाला, अंशांशाची बेरीज करा, 5 आणि 3 8, 8/15 हे उत्तर येईल आपल्याला. उत्तर काय असेल, 8/15 हे उत्तर येईल. 8/15 हे उत्तर आहे का पर्यायात, आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक ए आलं. चला, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी आपला रेसिप्रोकल्स म्हणजे त्याची गुणाकार व्यस्त हा या ठिकाणी आपल्याला इंग्रजीत शब्द आलेला आहे. या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. काय म्हणते बघा, एका परीक्षेमध्ये रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण मिळाले. हे रमेशला काय झालेलं आहे, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण कमी मिळाले. म्हणजे इथं लिहितो मी, हे गुरुदास ह्याच्यापेक्षा जास्त मार्क कुणाला मिळालेत, रमेशला. मग हे रमेश हे मोठा आहे, रमेश ह्याच्यापेक्षा मोठा, बरोबर आहे. पुढं काय म्हणतंय, लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. म्हणजे गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले, म्हणजे गुरुदासपेक्षा 7 गुण कुणाला कमी मिळाले, लीलाला, बरोबर आहे. मग सगळ्यात कमी गुण कुणाला मिळाले, लीलाला. मग काय करायचं माहित आहे का, समजा लीलाचे गुण बरोबर x, लीलाचे गुण किती x. मग गुरुदासचे, लीलाला 7 गुण गुरुदासपेक्षा कमी मिळाले, म्हणजे लीलापेक्षा 7 गुण जास्त आहेत ह्याला, म्हणजे x + 7. त्याच्यानंतर रमेशचे गुण, रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त आहेत, हे 15 गुण जास्त आहेत. लीलाला 7 गुण कमी आहेत गुरुदासपेक्षा. मग लीलाची जर x असती तर लीलाची किती झाली, x + 7. हे गुरुदासची किती झाली, x + 7.
आणि गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त कुणाला आहेत? रमेशला. म्हणजे हे गुरुदासचे 1+7 अधिक हे 15, म्हणजेच इथं काय होईल? 1+22 होईल. रमेशला किती झाले? 1+22, म्हणजे लीलापेक्षा 22 गुण रमेशला जास्त. पुढं काय म्हणते? तिघांना मिळून 83 गुण मिळाले. तिघांना मिळून म्हणजे कुणाला? हे लीलाचे x अधिक गुरुदासचे 1+7 अधिक रमेशचे 1+22 बरोबर 83. बरोबर 83. बेरीज करा. x आणि x किती झाले? 3x अधिक 22 आणि 7 29 बरोबर 83. बरोबर 83. मग 3x बरोबर 83 वजा 29. मग 3x बरोबर वजा बाकी करा. 13 मधून 9 गेले 4 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले, म्हणजे 3x बरोबर 54. बरोबर आहे. मग x बरोबर हे 3 गुणिले होतं इथं, इकडे जाऊन भागिले झालं 54ला. 3 1 3, 3 1 3, 1 उरला. 3 1 3, 2 उरले, 24 झाले. 3 8 24, म्हणजे हे x बरोबर 18. हे x कुणाचं धरलेलं आहे आपण? हे लीलाचे x धरलेत. गुरुदासचे 18 अधिक 7 म्हणजे गुरुदासचे किती झाले? 25. आणि ह्याचे x 18 अधिक 22, 18 आणि 22 किती झाले? 40. म्हणजे 40 आणि 25 किती झाले हो? 65. 65 आणि 8 73 आणि 10 83. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लीलाचे गुण मिळालेत. आपल्याला गुण कुणाचे काढा म्हणले? गुरुदासचे. मग गुरुदास बरोबर आपण गुरुदासचे काय धरलेत? 1+7, 1+7 म्हणजे हे 18 अधिक 7 बरोबर 25. गुरुदासचे गुण किती झाले? तर गुरुदासचे गुण झाले 25. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4, गुरुदासचे गुण 25. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया स्वाध्याय 2.3 त्याच्यातील प्रश्न क्रमांक 5 का आहे? 1836 या संख्येला 17ने भागले असता येणारा भागाकार कोणता? 1836ला 17ने भाग घालायचं आहे. येणारा भागाकार किती? या संख्येला 17ने. का अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. 17ने भाग घाला. 1ला भाग जाते का? जात नाही. पुढचा 8 घ्या. 18 झाले. 17 1 17. 8 मधून 7 गेले 1, 1 गेला 0, वरचे घेतले 3, 13 झाले. भाग जाते का? जात नाही. भाग जात नाही म्हणून इथं 0 द्यावं लागते. मग वर काय? 6, वरचा 6 घेतला 136 झाले. 17 8 136चे वजा बाकी करा. 6 मधून 6 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, 1 1 गेला 0. मग दादा भागाकार आला 108. भागाकार आला 108. आलं का लक्षात? भागाकार किती आला? 108 भागाकार आला. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. 108 पर्यायामध्ये आहे का? आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. 108. आलं का? अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. भागाकार करायचा होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? असाच प्रश्न क्रमांक 4 असाच होता, आपण सोडवलेला आहे. काय होता हा? काय आहे प्रश्न? एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. करीमनं रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले. करीमला किती गुण मिळाले होते? प्रश्न काय म्हणतोय? करीमनं रहीमपेक्षा 15 गुण जास्त घेतले. म्हणजे रहीमला जेवढे गुण आहेत त्याच्यापेक्षा 15 गुण जास्त कुणाला आहेत? करीमला. पुढं काय म्हणते? मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत. म्हणजे ह्या करीम आणि रहीम, हे रहीम आणि करीम या दोघांपैकी जास्त गुण कुणाला आहेत? तर करीमला रहीमपेक्षा 15 गुण जास्त आहेत. रहीमपेक्षा
म्हणजे जास्त गुणवाला कोण आहे, मोठा कोण आहे, करीम. आलं. पुढं काय म्हणतंय, मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी आहेत. म्हणजे या रहीमपेक्षा मदनला 10 गुण कमी आहेत, म्हणजे मदनपेक्षा रहीमला 10 गुण जास्त आहेत. 10 गुण जास्त आहेत. मग समजा मदनला x गुण, मग मदनपेक्षा रहीमपेक्षा मदनला 10 गुण कमी आहेत, याचा अर्थ मदनपेक्षा रहीमला 10 गुण जास्त आहेत. मग रहीमचे किती झाले, x अधिक 10. पुढं काय म्हणतं, रहीमपेक्षा करीमला 15 गुण जास्त आहेत. म्हणजे रहीमचे किती आहेत, ही x अधिक 10, ह्याच्यात अधिक 15 मिळवा. मग काय होईल, हे x अधिक 10 ह्याचे आणि हे x अधिक 25 करीमचे. मग तिघांच्या गुणाची बेरीज 110 दिले. मग बेरीज करा ह्या तिघाची 110. हे x आणि हे x किती झाले, हे 3x अधिक हे 10 आणि 25 किती झाले, 35 बरोबर 110. मग हे 3x बरोबर 110 वजा 35 वजा बाकी करा. 3x बरोबर 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 0 मधून जात नाही, इथला हातचा इथं घेतला, 10 झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 10. 10 मधून 3 गेले, किती राहिले, 7 राहिले. मग 3x बरोबर 75. पहा 3x बरोबर 75. x बरोबर हे 3 जे गुणिले होतं ते तिकडे जाऊन काय झालं, भागिले झालं 75ला. 3 भाग घाला, 3 दुनी 6, 1 उरला 15, 3 5 15. म्हणजे x बरोबर 25. हे x कुणाचे गुण आहेत, मदनचे आहेत. काढा कुणाचे म्हणले, करीमला किती गुण मिळाले. तर करीमचे किती आहेत गुण, x अधिक 25. हे x अधिक 25 म्हणजे हे x चे किती गुण आले, 25. x बरोबर 25 अधिक 25 म्हणजे करीमचे मिळालेले गुण किती झाले, 50. करीमचे 50, मदन x आहे म्हणजे त्याचे 25 किती झाले, 75. आणि 25 अधिक 10 35 म्हणजे काय झाले हो, 75 आणि 35 110. मग काय आलं उत्तर, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक बी 50 गुण. आलं का लक्षात, पर्याय क्रमांक बी 50 गुण हे उत्तर येईल. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, त्यातील स्वाध्याय 2.3 मधील 7वा प्रश्न आणि या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. या जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी पडले. कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून एकूण 205 गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले. इथं 3 व्यक्ती आहेत. कोण कोण आहे, एक जोसेफ आहे, एक अमित आहे आणि एक कुमार आहे. बरोबर आहे. मग या जोसेफ आणि अमित मध्ये जर तुलना केली तर जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले. म्हणजे या जोसेफला अमितपेक्षा, पहा हा जोसेफ आणि अमित याच्यापैकी जास्त गुण कुणाला येतं, पेक्षा मोठं कोण आहे, जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी आहेत. म्हणजे ह्याला कमी येतं ह्याच्यापेक्षा, म्हणजे इथं अमितला जास्त आहेत 8 गुण. आलं. त्याच्यानंतर कुमार आणि अमित मध्ये काय तुलना आहे, कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त आहेत. ह्या कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त आहेत. अमितपेक्षा 12 गुण जास्त आहेत कुणाला, कुमारला. मग अमित आणि कुमारमध्ये जास्त गुण कोणवाला आहे, कुमार आहे. अमितपेक्षा 12 गुण जास्त कुमारला आहेत. मग समजा जोसेफला x गुण, जोसेफपेक्षा अमित 8 गुण जास्त आहेत म्हणजे हे x अधिक 8. कुमारला अमितच्या गुणापेक्षा 12 गुण जास्त आहेत. अमितचे गुण आहेत x अधिक 8. मग हे x अधिक 8 अधिक ह्याला 12 गुण जास्त आहेत ह्याच्यापेक्षा. ह्याचे x अधिक 8 गुण आहेत कुमारचे, अमितचे, त्याच्यापेक्षा 12 गुण कुणाला जास्त आहेत, कुमारला. मग हे x अधिक 8 आणि इथं काय होईल, हे 12 आणि 8 20, x अधिक 20. 12 आणि 8
20 x अधिक 20. मग या तिघाच्या गुणाची बेरीज 205 आहे. ह्याची बेरीज करा अधिक अधिक बरोबर 205. सोडवा आता हे समीकरण. हे समीकरण तयार करा आलं की प्रश्न काहीच अवघड नाही, एकदम सोपा आहे. हे x आणि हे x काय झाले, हे 3x अधिक हे 8 आणि 20 किती झाले 28 बरोबर 205. मग हे 3x बरोबर 205, हे अधिक 28 होतं तिकडे जाऊन वजा झालं. 3x बरोबर 15 मधून 8 गेले 7 राहिले, 9 मधून 2 गेले 7 राहिले आणि 1 मग 3x बरोबर 177. x बरोबर 177 भागिले 3. 3 1 3, 3 5 15, 2 उरले 27 झाले, 3 9 27. म्हणजेच x बरोबर 59 गुण. x कुणाचे गुण आहेत तर x हे जोसेफचे आहेत. आपल्याला कुणाचे काढा म्हणले, जोसेफचे. मग जोसेफचे गुण बरोबर 59. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक सी. आलं का लक्षात. काय अवघड आहेत का प्रश्न, काहीच अवघड नाहीत. माझ्या चॅनल सोपे प्रश्न आहेत हो. अवघड काय याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह शिकायचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबूया, परत पुढच्या भागामध्ये भेटू. 2.4 स्वाध्याय 2.4 नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 2.4 मध्ये भेटू. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवरती आणि यश परगे या चॅनलवरती, दोन्ही चॅनलवरती दररोज 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS आणि सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका असतात. त्या सर्वांनी दररोज करत चला. लाईव्ह तासिका असतात, त्या सर्वांनी करा. चला, या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.